नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आजचा दिवस आहे शनिवार आणि आजचा व्हिडिओ मी आजच पोस्ट करत आहे. कारण की रोज रोज विचार करावा लागतो, काय बनवावं काय नाही, रोज रोज कोणतं कंटेंट द्यावं. खरंच खूप टेन्शन असतं बरं का कोणत्याही गोष्टीचं. कोणत्याही गोष्टी सहज कधीच मिळत नाहीत. जोपर्यंत आपण करत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी अजिबात मिळणार नाहीत. ते तर सर्वांनी ॲक्सेप्ट केलंच पाहिजे आणि मीही ते केलेलंच आहे. तर कोणत्याही गोष्टी सहज भेटल्या ना त्याची खरंच किंमत नाही राहत बघा. आणि त्याच गोष्टी कष्टाने मिळवू द्या ना, खरंच खूप किंमत राहते त्या गोष्टीची. तर ते कोणतंही असू दे, घरातलं काम असू दे किंवा बाहेरचं काम. आणि आपण जे आता यूट्यूबला जे पण महिला मंडळ करतात ना व्हिडिओ वगैरे, त्यांचे कष्ट एक वेगळे असतात. समोरच्यांना काहीच वाटत नाही, काय व्हिडिओ बनवते असंच वाटतं सर्वांना. पण त्या व्हिडिओ मागे किती कष्ट असतात ना, त्या जे बनवत असतात ना त्यांनाच माहिती असतं बघा. आणि हे मी स्वतःवरून सांगत आहे. आता आपण कितीही काय केलं तरी लोक मागं नावं ठेवणारच आहेत. आपण चांगलं केलं तरी नाव ठेवणार आहेत आणि वाईट केलं तरी नाव ठेवणार आहेत. पण आपल्याला त्यांचं न ऐकता आपल्याला जे वाटतंय ना मनाला चांगलं तेच करायचं आहे आपल्याला कधी पण. तर मी तर हेच विचार करते. पण मध्ये आता मी गेल्या 3 वर्षापासून यूट्यूबला आहे. पण माझं कसं झालं आहे, मी कंटिन्यू स्टार्टिंगला जेव्हा व्हिडिओ बनवत होती ना त्यावेळेस मी कंटिन्यू व्हिडिओ टाकलेले होते. ते पण एक 6 ते 7 महिने कंटिन्यू माझे व्हिडिओ होते. आणि देवाकृपाने ते व्हिडिओ खरं चांगले पण चालले त्यावेळेस. नाहीतरी थोडेफार तरी व्ह्यूज, म्हणजे थोडीफार तर ओळख झालेलीच होती. पण मध्येच असं झालं ना, म्हणजे ज्या गोष्टी चांगल्या चालल्या होत्या ना त्यामध्ये परत गॅप पडला माझा. आणि ते पण कसं आहे ना, घरातलं जेव्हा आपलं वातावरण व्यवस्थित असलं ना तर आपलासुद्धा इच्छा आणि आपल्यालाही करायला प्रोत्साहन मिळत असतो. पण आपलंच म्हणजे मन लागलं नाही आणि घरात सारखी किटपिट असली ना तर खरंच काहीच करू वाटत नाही. पण समोरच्याला काय वाटतं माहिती आहे का, की आपल्याला काय होतच नाही, आपण करूच शकत नाही. पण आपण करतो, पण आपल्या मध्ये जे येतात ना मग त्यावेळेस आपण कुठंतरी खचतो नाही का. तर सेम माझ्यासोबत तसंच झालेलं. पण मला खूप दिवस झालं तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करू वाटत होती, म्हणून म्हणलं चला आज शेअरच करूया. आणि मग मी परत एकदा सुरू केलं नाही का, एक 6 ते 7 महिन्यानंतर पुन्हा एकदा मी सुरू केली माझी यूट्यूबची जर्नी. त्यामध्ये पण माझे व्हिडिओ चांगले चालले. चांगले म्हणजे आपलं किती 1000च्या आतच व्ह्यूज होते. मी चांगलं पण नाही, पण माझ्यासाठी ते चांगलेच आहेत. कारण की जे नवीन यूट्यूबर आहेत ना त्यांना 10 लाईक 10 व्ह्यूज पण आले ना, खरं त्यांचा आनंद खूप असतो. आणि ते मी समजू शकते नाही का, कारण की मी पण त्याच्यामधूनच जात आहे. ज्यावेळेस आपले व्हिडिओ खूप चालतात ना त्यावेळेस आपण बोलू शकतो की आपले व्हिडिओ खूप छान चालतात असे नाही का. पण आता सध्या तरी नाही आहे, माझे पण खूप असं स्लो चाललं आहे. कारण की कन्सिस्टन्सी जी असते ना म्हणजे सातत्य काय म्हणतात त्याला, ते असलं तरच त्या गोष्टी चालतात. पण ठीक आहे, आपण कधी कधी काय करतो माहिती आहे का, आपल्या डेलीची व्हिडिओ असतात तरीही व्ह्यूज येत नाहीत, तरी पण आपण खचतो नाही का कुठंतरी. पण मी ह्यावेळेस ठरवलेलं आहे, आपल्याला व्ह्यूज येऊ दे किंवा नाही येऊ दे, आपण कंटिन्यू करायचंच म्हणजे करायचंच. आता मग ते मी तर विश्वास आता पूर्ण स्वामींवर सोडून दिलेला आहे. आपण आपले कष्ट करत जायचं आहे, आपल्याला त्याचं फळ नक्कीच मिळणार आहे, आज नाही तर उद्या. त्यामुळे आपण कंटिन्यू करत राहायचं आहे. आणि हे थोडंफार मोटिवेट नाही का, आपल्या महिला मंडळांना कसं असतं ना, थोडं पण मोटिवेट केलं की आपण परत नव्याने सुरुवात करतो कोणतीही गोष्ट नाही का. आणि मी अशीच आहे, मलाही कोणीतरी म्हणजे नाही का, आपण रीलमध्ये असू दे किंवा व्हिडिओजमध्ये असू दे, जरासं काय बघितलं की जरा लगे मोटिवेट होतो. तर चला आज तुम्हाला साधी सिंपल माझी दिनचर्या वगैरे पण शेअर करणार आहे मी. आजचा दिवस एकदम साधा, काहीच काम नाही, काहीच नाही. एकदम म्हणजे सकाळी फक्त मी आंघोळ केलेली आहे. त्यानंतरनं फक्त सकाळी नाश्ता केलेला मस्त रव्याचा उत्तप्पा वगैरे. आणि रव्याचा उत्तप्पा केल्यानंतरनं ना मी मस्त चाय वगैरे पिला आणि चांगले खाल्ले 2-2.5 नाही का. आणि त्यानंतर निवांत बसलेली. मग आरवला बरं नाही आहे, तर आरवची तब्येत बरी नाही आहे. पण कसं लेकरांना बरं नसलं की आपलं पण मन कुठंच लागत नाही बघा. तर त्यामुळे मग त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेली मी. त्याला आता कसं आहे ना, पोरं ना किती पण त्यांना आपण सांगितलं ना बाबा हात धुवून खात जा कोणतीही गोष्ट, पण ते कुठं ऐकणार आहेत का. मग काय त्याला उलटी, परत जुलाब वगैरे, थोडा ताप वगैरे त्याला असं थोडंफार होत होतं.
मग मी एक दिवस वाट बघितली. मी लगेच कोणत्याही गोष्टी एमर्जन्सीमध्ये जात नसते हॉस्पिटलला. खूपच समजा त्याला होतच नाही कंट्रोल, त्यावेळेस मी जात असते. आणि मी जास्त करून हॉस्पिटलची सवय लावतच नाही. जेव्हा आपल्याकडनं नाहीच झालं लेकराला म्हणजे हे हँडल व्हायला आणि त्यालासुद्धा नाही झालं, त्यावेळेस मी जात असते. तर आज गेलेली हॉस्पिटलला, त्याला सर्व घेऊन आली, उलटीची, जुलाबची, परत त्याला ताप आलेला, पोटात दुखत होतं, म्हणजे असे भरपूर असे कारणं होते. आणि त्याचे मग 2 दिवस शाळेची सुट्टी पण झाली. मग त्याला ते औषध वगैरे आता मी सर्व पाजून देत आहेत. हे पण बाहेर गेलते, घरात थोडंफार सामान नव्हतं ते आणायला. आणि त्यानंतर मग आरवला पण मी औषध वगैरे पाजून दिले. आणि इथं बघा मयंक कसा बसलेला त्या पप्पापाशी. आणि नारळ पाणी आणलेलं, त्या नारळ वरून खूपच असं त्यांनी व्यवस्थित क्लीन केलंच नव्हतं. शेवटी त्याला स्क्रूड्रायव्हरने त्याच्याने तोडून काढलं त्यांनी आरवसाठी. कारण की आरव खूपच असं नाही का कमजोरी आणि उलट्या वगैरे झाल्यानं खरंच खूप विकनेस पण आल्यावानी होतो नाही का. त्यामुळे मग त्याच्यासाठी नारळ पाणी वगैरे आणलेलं आणि तेच त्याला पाजत होती मी. आणि असं असतो बघा माझा दिवस. आणि आजचा दिवस खूपच म्हणजे काहीच काम न करताच गेलेला आहे माझा. आणि कधी कधी खरंच खूप कंटाळाही येतो कामाचा नाही का. नको वाटतं ते काम काम रोजचंच तेच तेच तेच. खरं मला ना ह्यांचं जरासुद्धा टेन्शन नसतं. ह्यांचं एकच म्हणणं असतं, माझ्या घरात सासू नाही आहे पण माझी सासू हे माझे मिस्टरच आहेत. म्हणजे त्यांचं म्हणणं असं असतं ना, बाबा तू निदान फक्त किचनवर क्लीन ठेव, भांडे वगैरे घसून घेत जा, बाकी कपडे वगैरे ते माझ्या मर्जीवर असतं. तर त्यासाठी मला अजिबात टेन्शन नाही आहे. आणि खरंच खूप मी लकी आहे त्या गोष्टीसाठी. मी माझ्या मनाने चालत असते, मी कधीच कुणाचं ऐकत नाही. आणि तसं असायला पण पाहिजे. ज्यावेळेस आपण ऐकलो ना त्यावेळेस मग समोरच्यांचा जरा जास्तच रुबाब वाटतो नाही का. जिथं आपलं चुकतंय ना तिथं आपण वागलो की काही वाटत नाही. आणि जिथं आपण चुकत नाही तरीही आपण ऐकत राहिलो ना त्यांच्या गोष्टी, तर ते डोक्याच्या वरून जात असतात. त्यामुळे आपल्याला जिथं आपली रिस्पेक्ट पाहिजे तिथं आपण घेतलीच पाहिजे. आणि जिथं नाही तिथं ठीक आहे, आपण ऐकून घ्यायचे एका गोष्टीला नाही का. आणि दोघं पण बोलत राहिलो की त्या गोष्टी मग उगच ते फाडमफोड होईल, त्यापेक्षा आपलं ऐकून घेतलेलं बरं. तर पहिलं तसंच होतं आमचं. मला असं वाटायचं मी का ऐकू त्यांचं, आणि त्यांचं असायचं की मी माझं का नाही ऐकत. त्यामुळे ना आमचे भरपूर भांडण व्हायचे पहिला. पण मी आता भरपूर असं समजून घेत असते, कोणत्याही गोष्टी असू दे. मी ना आता काय करते, कोणत्याही गोष्टी असल्या ना त्याला लवकर रिॲक्ट पण करत नाही, काहीच नाही. आपलं नॉर्मल राहत असते मी नाही का एकदम. मी जास्त विचार करत नाही. आपलं फक्त एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडायचं आणि आपले कामं करत राहायचं. तर इथं बघू शकता मस्त ह्यांनी वॉटरमेलन म्हणजे कालच आणलेलं, मग ती फ्रीजमध्ये ठेवलेलं. आणि आता उन्हाळा इतका वाढला आहे ना, खूपच ऊन वाढलेलं आहे बघा. त्यासाठी मस्त असं मी आणलेलं. आणि तिघं बघा तिन्ही कोपऱ्यामध्ये तिघं पडलेले. आणि आणलं का नाही बघा कसे जमा झाले ते एकदम ना खायला. आणि मयंकला तर खूपच आवडतो. मयंक फक्त घेऊन फिरत असतो इकडून तिकडून. आणि उन्हाळ्यामध्ये ना असं थंडगार मस्त वॉटरमेलन वगैरे खायला मज्जाच वेगळी असते बघा. तर तेच खात आहे. आणि उन्हाळा भरपूर वाढलेला आहे. भरपूर असं पाणी प्या, ताक प्या, दही खावा, जे जे थंड वस्तू आहे भरपूर खावा नाही का. पण असं पण नको व्हायला उगो आपण उन्हामध्ये कामं करतो आणि त्यात थंड वस्तू खाल्ल्याने आजारी पण पडायचे कामं होत असतात. त्यामुळे पद्धतशीर जे पण गोष्टी असेल ना ते थोडेच करत जावा, जास्त नाही नाही का. तर आता आम्ही मस्त असे खाल्लेले आहे. मस्त मी काळं मीठ वगैरे लावून, खूप टेस्टी लागतं. तर आज निवांत असं बसून खाल्लेलं आहे. आणि आज जास्त काही कामंसुद्धा नव्हते मला, त्यामुळे म्हणलं चला आज आरामशीरच सर्व गोष्टी उद्या करता येईल काय असेल ते. कारण की कधी कधी खूप कंटाळा येतो मला पण. मग जाऊ दे म्हणलं. आणि हे पण काय बोलले नाही, कारण की त्यांना पण दिसतंच ना, पोरं इतके म्हणजे माझ्या अवचिंते आहेत ना खूपच. आणि असो चला, आता मी मस्त असं दुपारी खिचडीच केलेली. आणि ह्यांनी बोललेली मस्त पातळ खिचडी बनव. आणि ह्यांना पातळ खिचडी खूपच आवडते. आमनला आरवला पण बरं नाही ना, त्यामुळे मग पातळ खिचडी छान अशी बनवून दिलेली. मस्त त्याला तडका दिलेला आहे, बघू शकता तुम्ही. फक्त लसूण, जिरं आणि लाल मिरची तेवढंच टाकलेलं आहे. आणि डाळ खिचडी मस्त अशी पातळ केलेली होती मी आज. आणि खूप टेस्टी लागते त्यावर तूप वगैरे टाकून. तर आजचा तुम्हाला छोटासा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ ना लॉंग व्हिडिओ रोज 6 वाजता येत असतात. आणि शॉर्ट व्हिडिओ मी 7 वाजता सोडत असते, 7 किंवा 8 ह्याच दरम्यान. आणि माझे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत चला. आवडत असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला पण नका विसरत जाऊ. तर भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर, काळजी घ्या.